नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे आयुष्मान मांडे. मला माहितीच असेल आज आपण आलो सुटच्या गणपती बाप्पा मंदिरात. तर चला आधी गणपती बाप्पांचे दर्शन करून घेऊ, मग तुम्हाला पुढचा परिचय देतो. मित्रांनो, ही आहे एकविरा माता. तर हा आहे एकविरा माताचा वाघ. हे आहे महादेवांचे मंदिर. इथून चला आपण पाहूया. हे बघा, हे आहे महादेवांचे मंदिर. हे बघा, इथले नंदी हे आहे. व बघा आजूबाजूचा परिसर किती छान आहे. मस्त पावसाचे वातावरण असल्यामुळे तो अजून छान आणि मस्त. पाऊस पडून गेला त्यामुळे इथे मस्त हिरवगार झालेलं आहे. हे बघा, इथे एक मारुती भगवानांचं पण मंदिर आहे. आजूबाजूंचा निसर्ग तुम्हीच बघू शकतात किती छान आहे. बघा, शेती आहे आजूबाजूला. हे बघा मित्रांनो, हे आहे आपले मंदिर. हे मंदिर. तर चला मी तुम्हाला मंदिराचा एक फेरा पण दाखवतो. मंदिरातले देव. चला आपण आता मंदिराचा एक फेरा पाडून येऊ. चला. हे बघा, हे आजी इथे नारळ फोडत आहेत. फोडून झालं की आम्हाला पण एक घास द्यायचा आजी. हे बघा, हे असं आहे मंदिर. इकडनं तरी याच प्रकारे असे मंदिर आहे. मागच्या साईडला पण जाऊ, तिथे हॉल वगैरे आहे. ठीक आहे, चला. पण आता एवढा परिसर बघा तुम्ही किती छान मस्त हिरवगार झाडांनी बंद आहे. व बाहेरचे सुद्धा तुम्हाला एकदा दाखवून देतो. तर मित्रांनो, हा आहे बाहेरचा बघा मस्त हिरवागार परिसर. बघा मस्त शेती सुरू आहे. हिरवागार परिसर आहे. पावसाचे वातावरण आहे. इथे उंब्या झाडा वगैरे आहेत. तर हे बघा, डॉगेश भाई इथे आलेले आहे. हे बघा मित्रांनो, इथे पेढ्याचे दुकान वगैरे आहे. तरी आपण आता बघा, इथे एक बाकडा आहे मस्तपैकी. इथे एक पानपोळी आहे. चला आपण थोडंसं दर्शन करून येऊ. हे बघा, इथून आपण पायऱ्या चढत आहोत. हे बघा इथे, हे बघा इथे पूल आहे. म्हणजेच एक नदीसारखं काहीतरी असं हे आहे तिथे. मित्रांनो, इथे देवीची आता आरती सुरू झालेली आहे. आरती घेऊन घ्या. हे बघा मित्रांनो, इथे किती सारे गणपती बाप्पा आहेत. हे शनिदेव बघा, हे लक्ष्मी माता इथे आहेत. शनिदेव व सरस्वती माता व गणपती बाप्पा व हे आहेत महादेव. चला तर पुढचा बघूया. मित्रांनो बघा, हे आहे नंदीदेव. हे बघा, चला आपण आता गणपती बाप्पांचे दर्शन करूया. हे बघा गणपती बाप्पा. हे बघा मित्रांनो, हे आहेत आपले नंदीदेव व मूषकजी. हे आहेत आपले मूषकजी. इथे 2 हत्ती आहेत. आणि हे बघा आपले नंदीदेव आणि मूषक. एक आरतीसाठी स्पेशल मशीन असते, ती मशीन इथे आहे. संध्याकाळी आरती होते इथे. हे बघा इथला काही मागचा परिसर. इथून पाया पडून घ्या. आपले गणपती बाप्पांच्या मागून पाया पडून घ्या. मित्रांनो, हे झाड वाटते चिंचाचे आहे. हे बघा मित्रांनो, हे झाड आपले चिंचाचे झाड आहे. भरपूर मोठे प्रचंड असे काहीतरी 300-400 वर्षापासून हे झाड आहे असे म्हणतात. चला मित्रांनो, आपण एकदा मंदिराचा एक गोल परिसर चक्कर मारून. तर चला आपण आता पेढेवाल्या काकांना विचारू, पेढे किती किलो आहे. काका पेढे किती किलो आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे बाहेरचा परिसर. चला आपण आता पुढे जाऊ. हे बघा, इकडे भरपूर असे झाडं आहेत. पिण्याचे पाणी, चप्पलदान वगैरे आहे. बघा भरपूर इथे गार्डन्स वगैरे आहेत. व हे बघा किती छान असं म्हणजे मंदिर आहे. कारण मागून भरपूर आहे सिद्धिविनायक, म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर. तर मित्रांनो, हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं रचलेले आहेत बाकडे वगैरे.
झाडं किती छान आहेत. तर चला आपण आता पुढे जाऊया अजून. मित्रांनो इथे बघा राहायची सोय सुद्धा आहे, रूम्स वगैरे. मित्रांनो हे बघा काय ते काही माहीत नाही, ते काय आधी होतं वाटतं, रेलिंग्स वगैरे ते आहेत. हे बघा आपण आता ना तिकडे लॉनमध्ये जात आहोत. लॉनमध्ये सुद्धा खूप छान वाटते आणि तिकडे डोम सुद्धा आहेत. मित्रांनो हे बघा हिरव्या गार्डनचं हे आहे, गेट आहे, आपल्या लॉनचं गेट आहे. तिकडे मी आत्ता तुम्हाला दाखवलं, तिकडनं या साईडला पूर्ण लॉन आहे. चला लॉन पाहूया. मित्रांनो हे बघा किती छान झाडं. हे बघा लॉन वगैरे आहे इथे. व आपण डोंब पाहायला जात आहोत. मित्रांनो हा आहे इथला डोंब हॉल, म्हणजेच की जसं त्यांनी मीटिंगसाठी बनवले आहे, थोडे छान असे बनवले आहे. मित्रांनो हे बघा आजूबाजूचा परिसर वगैरे. हा इकडे आपण आता लॉनमध्ये जात आहोत. हे बघा मित्रांनो आपण आलो आहोत लॉनमध्ये. तर हे बघा आपण आलो आहोत लॉनमध्ये. हा खूपच छान लॉन आहे. चला पुढे पाहू. तर आपण लपाछपी खेळत आहोत. ह्या दीदीवर राज्य आहे. चला खेळूया. बघा इथे आपल्याला पकडायला येत आहेत. हे बघा इकडे आपण पकडेल ही दीदी, हे शांत दीदी, ही खूप खतरनाक पकड. अरे बापरे, खूप मध्ये आपण फाप लावले आहोत मित्रांनो. खूप गंदे आपण फाप लावले आहोत. आपण पडलेले आहोत मित्रांनो, खूप जोरात आपण असे पडलेले मित्रांनो. इथे आपण परत परत पडत आहोत. बघू शकतात किती छान आहे असं लॉन वगैरे. आजचा व्लॉग, चला मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच संपवू. चला नमस्कार.